मध्यरात्री मुंबईमध्ये वृक्षतोडीचा डाव हाणून पाडण्यात आला। कुर्ला पश्चिम इथं औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI या परिसरामध्ये 1 वर्षापूर्वी मियावाकी पद्धतीने लावलेली 9000 झाडं होती आणि जी मध्यरात्री तोडली जाणार होती। यासाठी 2 व्यक्ती JCB घेऊन तिथे पोहोचले देखील आणि त्यांनी संरक्षक भिंत तोडली, झाडं जमीनदोस्त करायला सुरुवात केली आणि तितक्यात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मनीष मोरजकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले। झाडं तोडण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांच्या यावेळी ताब्यात देण्यात आलं आणि या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे। यामागे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। स्विमिंग पूल बांधण्यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियमच्या CSR फंडातून लावण्यात आलेली झाडं तोडून त्या ठिकाणी स्विमिंग पूल बांधणार असल्याची माहिती त्यांनी दिली आणि आज विधिमंडळामध्ये हा मुद्दा गाजण्याची त्यामुळे शक्यता आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। कृष्णात, मुंबईमध्ये काल झाडं तोडण्याचा हा डाव हाणून पाडलेला आहे, मात्र आज अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे, कारण यामध्ये नाव येतंय ते मंगलप्रभात लोढा यांचं। कशा पद्धतीने हा सगळा मुद्दा आता पुढे जाऊ शकतो? अनुपमा, काल मध्यरात्री अशा प्रकारची झाडे तोडली जाणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली होती। त्यानुसार या संदर्भात मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडे देखील तक्रार करण्यात आली होती आणि त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी देखील त्या ठिकाणी त्याच वेळी पोहोचले आणि मध्यरात्री जवळपास जे JCB घेऊन आलेले होते 2 अज्ञात व्यक्ती त्यांनी संरक्षक भिंत तोडून झाडे तोडायला सुरुवात केली होती। तात्काळ शिवसैनिकांनी त्या ठिकाणी थांबवलं गेलं आणि त्या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं, परंतु वरिष्ठ पातळीवरून त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे माहिती समोर येते। शिवसैनिकांकडून जी माहिती समोर येते की वरिष्ठांकडून पोलीस स्टेशनला फोन गेले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये अशा प्रकारचे प्रयत्न हे सुरू असल्याचे पाहायला मिळाले होते। आणि त्याचबरोबर याच प्रकरणासंदर्भात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत या संपूर्ण प्रकरणामागे थेटपणे मंगलप्रभात लोढा यांना जबाबदार धरलेला आहे। त्या ठिकाणी स्विमिंग पूल बांधायचा आहे आणि त्यासाठी ही झाडं तोडली जात असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे, कारण मध्यरात्री झाडं तोडली जात आहेत। कुठलीही परवानगी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाची नाही किंवा कुठलाही तशा प्रकारचा पत्रव्यवहार केलेला नाही किंवा परवानगी मागण्यात आलेली नाही। आणि जर झाडं तोडायची होती तर संरक्षक भिंत तोडून मागच्या बाजूने ही का गेली, समोरच्या बाजूनं गेट न आता मागच्या बाजूनं संरक्षक भिंत तोडून अचानकपणे ही झाडं तोडण्याचा जो डाव आहे तो अचानक हाणून पाडलेला आहे शिवसैनिकांनी। त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत की यामागे नेमकं कोण आहे, यांना झाडं तोडण्यास कुणी सांगितलेलं आहे, याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि यामागे आदित्य ठाकरेंनी जे आरोप केलेला आहे त्यामागे कितपत सत्य आहे हे समोर येणं गरजेचं आहे, कारण जवळपास 9000 झाडं या ठिकाणी लावण्यात आली होती 1 वर्षापूर्वी आणि HPCLनं आपल्या CSR फंडातून या ठिकाणी झाडं लावली होती, ज्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला होता आणि ही झाडं 1 वर्षाची मोठी झालेली आहेत, मजबूत झालेली आहेत आणि अर्बन फॉरेस्टची संकल्पना आहे। मियावाकी पद्धतीने ही झाडं लावली होती 9000 आणि ती तोडण्याचा काय डाव होता हे समोर येणं आता येत्या काळात गरजेचं आहे। खरे कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर एकंदरीतच हा मुद्दा कशा पद्धतीने पुढे जातो आहे हे बघणं आज महत्त्वाचं ठरणार आहे।